नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे. छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवत आहोत. आपण काय बनवतोय? मँगो शिरा. मँगो शिरा. आपण पायनॅपल शिरा खातो, प्रसादाचा खातो, साधा खातो. तर आता सीझन नुसार काय खाणार? तर मँगो शिरा. पण असं काही नाहीये. मँगो पल्प आपण वर्षभर जपून ठेवतोच ना, मग त्याचाही तुम्ही शिरा बनवू शकता. तर मी बनवणार आहे मँगो शिरा. तर चला आपण पाहूया. तर आता आपण अगदी थोडंसं लागणारं साहित्य बघूया. महत्वाचं म्हणजे ही वेलची पूड, हा रवा. मी हा रवा आत्ताच भाजून ठेवलेला आहे. तो 2 वाटी आहे. 1 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी दूध घेतलंय. त्याचप्रमाणे आपण हा मँगो पल्प वापरणार आहोत. हा मी कालच करून फ्रीजमध्ये ठेवला होता. तर चला आपण कृती करूया. अशा प्रकारे पिचकेला गॅस झालेला आहे. त्याला आवडत नाही, त्याला एकटंच चालू व्हायला आवडतं. आणि महत्वाचा घटक म्हणजे आता आपण प्रथम टाकत आहोत तूप. आमची माणसी म्हणते याला डालडा बोलतात, पण हा डालडाच आहे, तूप नाहीये. कारण ते वेगवेगळ्या पद्धतीचं असतं ना, पण मला पहिल्यापासून डालडा हाच आवडतो. आणि घरात कोणीही तूप खात नाही. नाही नाही, तूप खात नाही असं नाही, गावठी तूप कोण खात नाही. जे आपण घरात दुधापासून बनवतो, लोणी कढवतो, ते आमच्याकडे कोणी खात नाही. तर त्याच्यामुळे मला हा डालडाच आवडतो. हे बघा, आपण आहे ना, हे वितळवून घेऊया. आता आपण रवा टाकूया. आता हा रवा आपण तुपामध्ये छान भाजून घेऊया, म्हणजे तो तुपासंगती एकजीव होईल. हे बघा, आपला रवा हा छानपैकी भाजून झालेला आहे. सर्व तूप आणि रवा एकजीव झालाय. आता याच्यामध्ये आपण मँगो पल्प टाकूया. आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हे दूध टाकूया आणि सगळं एकजीव करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकूया. आता ह्याच्यात आपण साखर टाकूया. मला कमी गोड लागतं म्हणून मी फक्त 1 वाटीच टाकते. 2 वाटी रव्याला मी 1 वाटी टाकलंय. 1 वाटी दूध टाकलं, 1 वाटी पल्प टाकला आंब्याचा. सर्व जिन्नस मी 1-1 वाटीच्या प्रमाणात घेतले. फक्त रवा मी 2 वाट्या घेतलाय, कारण आमच्या घरामध्ये हा मँगो शिरा खूप आवडतो. तर चला, आपला हा शिरा झालेला आहे. आपण आता प्लेटिंग करूया. परी आमची फक्त हॅलो. तर अशा प्रकारे आमचा हा मँगो शिरा तयार झाला. तर तुम्ही पण बनवून खा.
तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा, तुम्ही करा लाईक करा. शेअर करा शेअर करा बघा माझ्या पुढचं सगळं बोलून मोकळी झाली. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ते परफेक्ट. पाठीमागे बाबा खातात त्याचं काय आरशामध्ये दिसतंय ते. बाबा टेस्ट घेतात. तर चला आपण आता असंच परत भेटूया मध्ये ब्लॉग मध्ये की आपलं किचन मध्ये माहित नाही. तोपर्यंत बाय